चला, जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या नेक्स्ट विजन या यूट्यूब चॅनलमध्ये. चला विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 5वीच्या विद्यार्थ्यांसाठी आपण पेपर घेऊन आले बघा. सेकंड सेमिस्टरचा इंग्लिशचा जो पायाभूत चाचणीसाठी पॅटच्या पेपरसाठी अत्यंत महत्त्वाचा असणार बघा. 2025च्या पूर्ण या 25-26साठी बघा मित्रांनो, सेकंडचा जो आपला सेकंड सेमिस्टर असणार आहे यासाठी उपयुक्त पेपर असणार बघा मित्रांनो. इयत्ता 5वीच्या विद्यार्थ्यांनी विदाऊट स्किपिंग हा व्हिडिओ बघायचा आहे, कारण यामध्ये इंग्लिशचा पूर्णपणे आपण सांगणार आहे. तुम्हाला उतारा कसा येतो, उतार्यातील प्रश्नांची उत्तरं कशी शोधायची, ग्रामर कोणता असणार आहे, पूर्ण डिटेलमध्ये चर्चा करणार आपण. ठीक आहे ना. त्यापूर्वी लक्षात घ्या मित्रांनो, आपल्या या नेक्स्ट विजन यूट्यूब चॅनल तुम्ही सगळ्यांनी सबस्क्राईब करून घ्या. लगेच सबस्क्राईबचं बटन खाली दाबा. दाबल्यानंतर बघा कमेंटमध्ये जा, एक हाईपचं बटन आहे, त्या हाईपच्या बटनावरती क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला काही पॉईंट मिळतील. ते पॉईंट तुम्हाला मिळाले का 100% नेक्स्ट जो आपला व्हिडिओ असणार आहे तुमच्याजवळ वेळेत पोहोचणार आहे. ओके ना. चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करते बघा. बघा आता पहिलं दिलं तुम्हाला, रीड द फॉलोइंग पॅसेज, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. ओके ना. बघा सांगितलं तुम्हाला व्हॉट हॅपन. बघा काय सांगितलं तुम्हाला, व्हॉट हॅपन फिडिफाईड्स बघा. डू युअर ब्रिंग गुड न्यूज बघा. ऑर येस येस जॉय टू यू वी विन ॲज सून ॲज द फिडिफाईड्स बघा ॲज हॅड द डिलिव्हर दिस मॅसेज बघा. अशा प्रकारे उतारा दिला आहे. आता लक्षात घ्या, सगळ्यात पहिले काम करायचं का, उतारा तुम्ही नीट वाचून घ्यायचा. ऑलरेडी मी उतारा वाचून घेतलेला आहे, त्याच्यानंतर आन्सर शोधलेले आहे. ठीक आहे ना. तर सर्वांनी विद्यार्थ्यांनी काय करायचं, पालक जर बघत असेल तर सर्वांनी हा व्हिडिओ काय इथं पॉज करा, हा पूर्ण उतारा वाचा, त्याच्यानंतर जे उतारा असणार आहे खाली क्वेश्चन वगैरे असेल ते आपण बघणार आहे. ठीक आहे ना. पूर्ण उतारा नीट वाचून घ्यायचा आहे. दिसतोय का, पूर्ण उतारा वाचून घ्या, व्हिडिओ पॉज करा किंवा स्क्रीनशॉट काढा आणि मग पुढे व्हिडिओ बघा. स्किप जर व्हिडिओ केला तर तुम्हाला प्रॉब्लेम क्रिएट होईल. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना पालकांना रिक्वेस्ट आहे का व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. ओके. चला बघा, आता पहिला क्वेश्चन दिलाय, हु वॉज द फर्स्ट मॅरेथॉन रनर. काय दिलंय, हु वॉज द फर्स्ट मॅरेथॉन रनर. तर आपला आन्सर आहे बघा मित्रांनो काय, तर फिडिफाईड्स. काय आन्सर आहे आपला, फिडिफाईड्स हा आपला असणार आहे शेवटचं लास्ट एकदम आन्सर असणार आहे. ठीक आहे ना. पुढे बघा, वेअर इज स्टार्टेड द ऑलिम्पिक गेम. काय, वेअर इज द स्टार्टिंग द ऑलिम्पिक गेम. मग ऑलिम्पिक गेम वेअर स्टार्टेड इन द ग्रीस. कुठं स्टार्ट झाले ऑलिम्पिक गेम, हे ग्रीसमध्ये स्टार्ट झाले. त्यामुळे उतारा वाचन करून घ्या. ओके ना. चला पुढे बघा, दिलं वर्ड मिनिंग तुम्हाला शोधायचं आहे. ओके. बघा पहिला सांगितलं तुम्हाला लिजेंड. लिजेंडमध्ये काय म्हणतो आपण, काही फेमस पर्सन असतो, त्यांनी चांगलं अशाला काम केलं असतं आणि ते आपण काही म्हणतो आपण कित्येक वर्षापर्यंत ते काम आपण कधी विसरू शकत नाही. पण बघा हिस्टोरिक. काय का हिस्टोरिक म्हणजे काय, ऐतिहासिक एखादी असेल. ठीक आहे ना. काय इम्पॉर्टन्स इन हिस्ट्री म्हणतो आपण. ठीक आहे ना. हिस्टॉरिक प्लेस वगैरे म्हणतो. ठीक आहे. पण बघा, हु इज द इन्स्पायर द पीपल ऑफ ग्रीस. काय, हु इज द इन्स्पायर द पीपल ऑफ ग्रीस. तर ग्रीसच्या जे लोक होते त्याला इन्स्पायर कोणी केलं बघा मित्रांनो, तर लक्षात घ्या, द स्टोरी ऑफ फिलिफाईड्स हॅज द इन्स्पायर द पीपल ऑफ ग्रीस फॉर द मेनी सेंचुरीज. बघा कोणी केलं, फिलिफाईड्स यांनी त्यांना काय केलं का, इन्स्पायर केलं. ओके ना. इन्स्पायर द पीपल ऑफ द ग्रीस फॉर द मेनी सेंचुरीज. ओके. पुढे बघा, फ्रॉम वेअर टू वेअर डीड द फिलिफाईड्स रन. बघा काय केलं का, फिडिफाईड्स यांनी फिडिफाईड्स यांनी काय केलं का, कुठून तर कुठं रन केलं बघा मित्रांनो, तर मॅरेथॉन टू लक्षात घ्या काय, तर मॅरेथॉन टू ॲथर्सपर्यंत. लक्षात घ्या काय का, मॅरेथॉनपासून तर तुम्हाला दिसतं आपल्याला याच्यामध्ये का ऑलिम्पिक गेम जे असतात. ठीक आहे ना. आपण म्हणतो का तिथपर्यंत ॲथर्सपर्यंत काय केलं त्यांनी का ट्रॅव्हल केला. ओके ना. अशा प्रकारे याचं ॲन्सर असणार आहे. नीट बघून घ्या, काही प्रॉब्लेम नाही आहे. पूर्णपणे तुम्ही उतारा रीड करू शकता. तुम्ही रीड केल्यानंतर आपला A to Z क्वेश्चनचे तुम्हाला काय भेटतात का, ॲन्सर आपल्याला भेटणार आहे. ठीक आहे ना. लक्षात घ्या. ठीक आहे ना. बघा. ओके. चला बघा आता मित्रांनो, रीड द फॉलोइंग पोएम अँड द गिव द आन्सर. ठीक आहे ना. काय काय रीड पोएम तुम्हाला रीड करायचे. ठीक आहे. चला रीड करून घ्या. बघा, द मॅन इन द मून ॲज द सेल्स इन द स्काय किंवा सेल्स द स्काय इज अ व्हेरी रिमार्केबल स्कीपर बट द मेड द मिस्टेक वेन ही ट्राय टू टेक द ड्रिंक ऑफ द मिल्क फ्रॉम द डीपर. ठीक आहे ना. पुढे बघा दिलं, ही डीप राईट ऑफ द मिल्की वे अँड स्लोली अँड केअरफुली फिल इट. द बिग बियर ग्रो अँड द लिटिल बियर होल. देन द फ्रायटेंड हिम सो दॅट ही स्विल इट. ठीक आहे ना. अशा प्रकारे दिले बघा. आता पहिला क्वेश्चन बघा काय, व्हॉट डिड ही ट्राय टू टेक द मिल्क फ्रॉम द मिल्की वे. काय लक्षात घ्या, बरोबर आहे, कुठून मिल्की वे. ठीक आहे. पुढे बघा, वाय डिड ही स्पिल द मिल्क. काय, वाय डिड ही स्पिल द मिल्क. ठीक आहे ना. बघा मग आता लक्षात घ्या, सगळ्यात पहिले जर तुम्ही उतारा नीट वाचला
तुम्हाला काहीच प्रॉब्लेम येणार नाही. लक्षात घ्या, तुम्हाला जे काही तुमचे उत्तरं असणार ना सगळे तुमचे तिथल्या तिथंच तुम्हाला रेडी असतात. फक्त लक्षात घ्या, बऱ्याच विद्यार्थ्यांनी पाठीमागं पण काय झालं का, बऱ्याच विद्यार्थ्यांनी मला कमेंट केली, पण त्यांना सर आम्हाला उत्तरातून उत्तरं शोधताना, पण उत्तरात मी वाचतच आहे ना. ठीक आहे ना, बघा ठीक आहे ना. वाय डिड द ही स्पिल द मिल्क, लक्षात घ्या, बघा इथं दिलं आपलं आन्सर लास्टला दिसतंय ना. ठीक आहे, पण बघा वेदर द स्टेटमेंट टेल यू अबाउट फॅक्ट और वेदर दे आर द इमॅजिनरी. ठीक आहे ना, बघा इमॅजिनरी आहेत का फॅक्ट आहेत तुम्हाला शोधायचं. बघा पहिलं दिलंय देर इज अ मॅन इन द मून. काय देर इज अ मॅन इन द मून, आपण काय म्हणू शकतो, एखादा माणूस चंद्रावरती गेला, जाऊ शकतो किंवा जाऊन आले, पण प्रत्येक वेळी आपण कल्पना करतो म्हणजे त्याला आपण इमॅजिनरी म्हणतात. आणि देर आर द नंबर ऑफ स्टार इन द स्काय, बरोबर ना. खूप असे काय काय आकाशामध्ये स्टार आहेत, बरोबर आहे. आकाशामध्ये खूप सारे असे तारे आहेत म्हणतो आपण, हा एक फॅक्ट आहे, बरोबर आहे. पण बघा राईट आउट द रायमिंग वर्ड्स, तुम्हाला काय करायचे इथले रायमिंग वर्ड्स तुम्हाला लिहायचे ती. ओके ना. मग रायमिंग वर्ड तुम्ही कोणते लिहिणार, तर यामध्ये बघा तुम्ही 1-2 शोधा, तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही. बघा आता कोणता येणार बघा मित्रांनो, स्किपर डीपर दिसतोय का तुम्हाला, स्किपर डीपर तुम्हाला दिसतं. आता स्काय टेक येईल का नाही, तुम्हाला त्याचे जे अल्फाबेट ते मॅच होत नाही ना त्याच्यामध्ये, बरोबर आहे. त्याच्यामुळे अशा प्रकारे रायमिंग वर्ड तुम्ही त्याच्यामध्ये लिहायचे. फील असेल किंवा याच्यातला स्पील असेल हे दिलं तरी चालेल, पण तो मेन पहिला लिहून टाका. पुढे बघा मॅच द फॉलोइंग. बघा आता तुम्हाला काय करायचं, जे वर्ड्स दिले तुम्हाला ते अँटोनमस दिले, म्हणजे काय तुम्हाला त्याचे विरुद्धार्थी दिले आणि त्याच्या पेर तुम्हाला जॉईंट करायचे. पहिला बघा दिलं हेवी, हेवी काय म्हणतो आपण त्याला, खूप जड म्हणतो, आणि हेवीच्या विरुद्ध काय येणार तर लाईट येणार. काय येणार तर लाईट येणार, बरोबर ना. ऑप्शन नंबर बी. पुढे बघा फॉर गिव्ह, काय म्हणतो आपण फॉर गिव्ह. फॉर गिव्हचं काय ना तर ब्लेम येणार, बरोबर, त्याला काय म्हणतो आपण आरोप करणे. ठीक आहे ना, इथं येणार. नंतर केअरफुली, बरोबर, केअरफुलचं काय आपण घेणार तर केअरलेस घेणार, बरोबर ना. काळजी करणे, निष्काळजी म्हणतो आपण केअरलेस. आणि पुढे बघा मित्रांनो लाफ, लाफ म्हणजे काय हसणे, आणि हसण्याच्या विरुद्ध असतो आपला क्राय. काय असतो, हसण्याच्या विरुद्ध असतो क्राय. ओके. पुढे बघा फिलिंग द ब्लँक्स तुम्हाला करायचे. बघा हे दिलेलं तुम्हाला याच्यामध्ये ई आणि आर तुम्हाला टाकायचा आहे. तर आता याच्यात जर आपण ई आणि आर इथं टाकलं तर आपल्याला भेटणार डेकोरेशन हा शब्द तयार होणार आहे, बरोबर आहे. आणि इथं भेटणार इथं यप आणि इथं येईल तर आपल्याला शब्द तयार होणार डिफरन्स. काय म्हणायचं तर डिफरन्स तयार होणार. त्यामुळे नीट लक्षात घ्या, स्पेलिंग नीट उच्चार करायचा, घाई करायची गरज नाही. तुम्हाला तुमचे जे काय उत्तर असणार आहे ॲक्युरेटली तुम्हाला तिथंच भेटणार आहे. ओके. पुढे बघा आन्सर द फॉलोइंग तुम्हाला सांगितले. व्हाय डू वी नीड मनी. काय व्हाय डू वी नीड मनी, आपल्याला पैशाची गरज काय असते, बिकॉज ऑफ द वी वॉन्ट टू बाय द इसेन्शियल गुड्स सर्व्हिसेस लाईक द फूड क्लॉथिंग वगैरे काय शेल्टर्स वगैरे असेल, बरोबर ना. राहणं खाणं पिणं याच्यासाठी आपल्याला पैसा लागतो, बरोबर ना. व्हॉट इज मीन बाय इंटरनेट, इंटरनेट काय करतो आपल्याला हे माहीत असणं गरजेचं आहे. का कम्प्युटर वगैरे असेल किंवा एखादं डिव्हाइस असेल त्यांना कनेक्ट करतो. ठीक आहे ना, बरोबर आहे. व्हॉट डज द फार्मर नीड मोस्ट फॉर हिज फीड, मग त्या काय का आपण शेतकरी म्हणतो, शेतकरी राजाला किंवा शेतकरी बांधवाला त्यांच्या शेतीसाठी आपण काय गरज आहे तर सॉईल गरज आहे, वॉटर पाहिजे, पाणी पडला पाहिजे, बरोबर का नाही. सीड्स पाहिजे, बियाणं पाहिजे, फर्टिलायझर्स पाहिजे, सनलाईट पाहिजे, अशा खूप सारखे तुम्ही तिथं काय करू शकतात का लागणाऱ्या गोष्टी तुम्ही तिथं लिहू शकतात. पुढे बघा व्हॉट इज मीन बाय बिंग ऑनलाईन. बघा काय व्हॉट इज मीन बाय बिंग ऑनलाईन. ठीक आहे ना, म्हणजे काय ऑनलाईन वगैरे याच्यावरती आपण कशा प्रकारे काय हे करू शकतो इंटरनेटच्या सहाय्याने ते तुम्हाला लिहायचं. ओके ना. पुढचे क्वेश्चन बघा दिले तुम्हाला. ठीक आहे ना. व्हॉट डिड द अनुशुमन फादर्स वॉन्ट टू हिम पुल आउट फ्रॉम द ग्राउंड. काय तर टू पुल द आउट ऑफ वीड अँड द क्लाउड ऑर द सन. ठीक आहे. व्हॉट आर द राऊंड अँड लार्ज, वेअर इज द रांगोळी युजली ड्राऊन, आणि व्हॉट इज द लार्क डज. बघा ठीक आहे, दिसते का तुम्हाला, हे सगळे क्वेश्चन तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये आहेत. हे सगळं चांगल्या पाठांतराच्या मागे लागा. ओके ना. याचे चांगल्या प्रकारे उतारे लर्न करून घ्या, किंवा याचे जे काही क्वेश्चन आन्सर असणार ते लक्षात घ्या. आणि लक्षात घ्या तुम्हाला एवढं काही डिटेलमध्ये जास्त हार्ड याच्यातलं काही विचारलं जाणार नाही, त्यामुळे साधे सोपे असणारे त्याच्या मागे लर्निंगच्या मागे लागा. पुढे बघा तर फिलिंग द ब्लँक्स विथ ऑर अँड बट. काय दिलं तुम्हाला, फिलिंग द ब्लँक्स विथ द ऑर अँड बट. पहिला दिले बघा नैना इज अ गुड इन मॅथमॅटिक्स. काय नैना इज अ गुड इन मॅथमॅटिक्स डॅश डॅश वीक इन हिस्ट्री. मग आपण काय म्हणतो का नैना ही गणितामध्ये हुशार आहे, पण आपण काय म्हणतो पण हिस्ट्रीमध्ये किंवा इतिहासामध्ये काय वीक आहे, बरोबर आहे. म्हणजे इथं काय टाकणार आपण बट टाकणार, इथं काय टाकणार आपण बट टाकणार. पुढे बघा द किंग क्लोज हिज आईज, द किंग क्लोज हिज आईज डॅश डॅश प्रे सायलेंटली. तर इथं तुमचा आन्सर आहे अँड. काय येणार द किंग क्लोज हिज आईज अँड प्रेड सायलेंटली. ठीक आहे. पुढे बघा फिलिंग द ब्लँक्सला आता तुम्हाला दिले याचे बघा शॉर्ट फॉर्म दिले, तसे लॉंग फॉर्म तुम्हाला याचे AI म्हणजे काय आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणतो आपण, BT म्हणजे काय ब्लूटूथ, WW काय म्हणतो वर्ल्ड वाईड वेब, नंतर MB म्हणजे काय
मेगाबाइट्स, ठीक आहे ना, हे लक्षात घ्या, लर्न करून ठेवा, कुठं ना कुठं तुम्हाला विचारत आहे, ठीक आहे. पुढे बघा फाइंड द वर्ड दॅट हॅज अ सिमिलर मिनिंग. काय त्याचं सिमिलर मिनिंग कोणकोणते बघा. सॉरीचं बघा ॲपॉलॉजिटिकल म्हणतो आपण किंवा रिग्रेटफुल म्हणतो. सिमिलर मिनिंग म्हणजे काय, आपण थोडक्यात त्याला आपण सायनॉनिम्स वर्ड म्हणू शकतो, समानार्थी शब्द. रिमूव्ह म्हणजे काय, एलिमिनेट करणे. होल म्हणजे काय, एंटायर. आणि हॅपीली म्हणजे काय, जॉयफुली किंवा चेअरफुली आपण त्याला म्हणत असतो. ओके. पुढे बघा ॲड ELY टू द फॉलोइंग वर्ड्स टू मेक द ॲडवर्ड. तुम्हाला काय करायचं, लास्टला ELY लावायचे आणि एक मिनिंगफुल ॲडवर्ड तुम्हाला तयार करायचे. पहिला बघा वर्ड दिला तुम्हाला वंडरफुल. जर वंडरफुलला तुम्ही ELY जॉईन केला तर तुम्हाला भेटणार आहे वंडरफुली. ओके. सेन्सिटिव्हला जर दिलं तुम्हाला जर आपल्याला जो वर्ड भेटणार आहे तो भेटणार आहे सेन्सिटिव्हली. एंटायरला भेटणार आहे एंटायरली. क्लेवर असणार आहे क्लेवरली. ओके ना, फक्त ELY जॉईन करायचं आहे. पण बघा राईट अँड द एसे ऑन द बघा माय फेवरेट स्पोर्ट्स किंवा माय फेवरेट गेम यापैकी तुम्हाला एखादं येतं. मग तुमचं लक्षात घ्या, माय फेवरेट स्पोर्ट्स आणि गेम दोघांचा भाग एकच झाला. लक्षात, एवढं काय हार्ड नाही किंवा वेगळं डिफरंट नाही. म्हणजे तुमचा आवडता खेळ कोणता, ठीक आहे ना, तुम्हाला कोणता गेम आवडतो का, खेळ कुठला आवडतो, तुम्ही लिहू शकता का माय फेवरेट गेम इज अ क्रिकेट, आय वॉन्ट टू प्ले क्रिकेट वगैरे असं काय असेल त्याच्याबद्दल तुम्ही टोटल माहिती लिहू शकता. कोणता प्लेअर आवडतो, कोणता प्लेअर नाही आवडत आहे, हे सगळं तुम्हाला फक्त यामध्ये तुम्ही काय करू शकतात का, लिहू शकतात. ओके ना. मग तुम्हाला त्याच्याबद्दल तो गेम किती कुठं खेळतात, काय करतात, तुम्हाला कसं आवडतं, कोण कोण तुम्हाला खेळायला मदत करतात, हे सगळं तुम्ही त्याच्यामध्ये लिहू शकतात. पुढे बघा मित्रांनो दिले का राईट द ऑटोग्राफी ऑफ द 100 रुपीज नोट. बघा दिले काय, ऑटोग्राफी ऑफ द 100 रुपीज नोट वगैरे तुम्ही त्याचे काय काय लिहिले, त्या 100च्या नोट वगैरे असतात, ऑब्झर्वेशन करून लिहू शकता. आणि लास्टला बघा शेवटचा प्रश्न आता, राईट अ लेटर टू युअर फ्रेंड इन्व्हायटिंग हिम हर टू युअर बर्थडे. काय का तुमच्या मित्रमैत्रिणीला तुम्हाला काय करायचं का, त्याच्या बर्थडेला तुम्हाला इन्व्हाइट करायचं आहे. ओके ना. तर लेटर कसं लिहायचं याच्यावरती मी व्हिडिओ टाकलेला आहे, मला वाटतं आपल्या कैलास सर मॅथ्स अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती आहे, तो व्हिडिओ बघून घ्या. पूर्ण सिंपल लेटर कसं लिहायचं तुम्हाला सांगितलं, त्याचा 100% खूप सारा फायदा तुम्हाला 100% होणार आहे. ओके. तर फायनली विद्यार्थी मित्रांनो, आपण पायाभूत चाचणीसाठी इयत्ता 5च्या पेपरसाठी इंग्लिशचा पेपर हा थोडक्यात कसा असू शकतो 2026साठी आपण बघितलेला आहे. याच्यावरती जेव्हा पेपर असणार तेव्हा अजून मी काही PYQ क्वेश्चन पेपर घेऊन येणार, तेही क्वेश्चन पेपर बघा 100% तुम्हाला त्याचा मी खात्रीशीर सांगतो का फायदा होणार आहे. याही पेपरचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, उतारे नीट वाचा, जे सांगतोय ते करा. लेटर रायटिंगचा जो व्हिडिओ तोही बघून घ्या आणि कंपल्सरी चॅनलला सबस्क्राईब करू विसरू नका, कारण पेपरच्या वेळेला तुम्हाला 1-2 दिवस अगोदरच्या रात्रीला तुम्हाला 100% मी IMP क्वेश्चनचा व्हिडिओ टाकणार आहे, तोही तुम्हाला बघून घ्यायचा आहे. कारण लक्षात घ्या, आणि अगोदरमध्ये मी तुम्हाला प्रत्येक विषय नुसतं इंग्लिशचे नाही, मराठीचाही व्हिडिओ टाकलाय, तोही बघा. मॅथ्सचा पण टाकणार आहे, ऑलरेडी मी टाकून पण दिलाय काही ठिकाणी इंग्रजीवाल्यांचा, तोही बघून घ्या. ओके. चला तर फायनली मित्रांनो, इयत्ता 5वीचा आपण इंग्लिशचा सेकंड सेमिस्टरचा रेग्युलर सिलेबसनुसार आपण आजचा पेपर हा बघितलाय, जो पायाभूतसाठी देखील तुम्हाला उपयुक्त ठरू शकतो. ओके. चला भेटूया आता मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र.